कोणत्याही बाजारात तुम्ही जा, पॅकिंग साईज जशी जशी कमी होत जाते तसे तसेच भाव मिळतात. पोत्यानं जर का विकायचं काम पडलं तर तो बाजार विकसित होत नाही. त्याच्यामध्ये पैसे मिळणार नाहीत. याच्यासाठी कायद्यामध्ये बदल करावा लागेल. एमएसपी अजून 500% वाढवली तरीही त्याला पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट मी आज लिहून ठेवा आणि वाढले त्यांचे तर सांगा काय होते मला. आता तुरीचंच घ्या आता. तुरीचं 5-6 वर्षापूर्वी या गाढवांनी तूर विकत घेतली होती 12,000 रुपये क्विंटलनी आणि तीच तूर घाटा सहन करून गव्हर्नमेंटनी बाजारामध्ये 3200 आणि 3600 ला उतरवली. दिस वॉज इंटरनल डम्पिंग. हे इंटरनल डम्पिंग आहे. ते तुरीचे भाव दुरुस्त होण्याकरता जवळजवळ 8 वर्ष 5-7 वर्ष लागले. आणि आपल्या इथं डाळ आणि तेलाला भाव का मिळत नाही? कारण त्याच्यामध्ये हे अशी गोष्ट करतात की जास्त पैशानं घेतात आणि कमी पैशानं बाजारात ओततात. गव्हर्नमेंट करते असं. आपण चीनला शिव्या देत होतो की हे डम्पिंग करून राहिले. अरे आपलंच गव्हर्नमेंट आपल्या विरुद्ध डम्पिंग करून राहिलं बाजारामध्ये, कसे भाव मिळणार आहे त्याचे? मिळू शकत नाहीत.